नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं एमपीएससी एमसीक्यू पीवायक्यू ह्या चॅनलमध्ये. ओके, तर आपलं ऑलरेडी 7 लेक्चर्स झालेले आहेत ह्या सिरीज मधले आणि आज आहे संविधानाची अंमलबजावणी ह्या टॉपिकवरती आपलं आज लेक्चर राहणार आहे. त्याच्यावरती आपण एमसीक्यू पीवायक्यू घेणार आहोत. ओके, तर चला तर मग सुरुवात करूया. भारतीय संविधान कोणत्या दिवशी लागू झालेलं आहे? ऑप्शन्स आहेत: ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949 की डी 2 ऑक्टोबर 1946. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950 ला. ओके, 26 जानेवारी हा दिवस संविधान अंमलबजावणीसाठी का निवडलेला आहे? ए फाळणीची आठवण म्हणून, बी पूर्ण स्वराज्य दिनाची स्मृती म्हणून, सी गांधी जयंती म्हणून की डी संसद स्थापना म्हणून. तर याचं उत्तर आहे बी पूर्ण स्वराज्य दिनाची स्मृती म्हणून. ओके, संविधान लागू झाल्यानंतर भारताचे स्वरूप काय झालेले आहे? ए डॉमिनियन राष्ट्र, बी सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक, सी सरंजामी संघ की डी लष्करी शासन. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सार्वभौम लोकशाही किंवा प्रजासत्ताक. ओके, संविधान लागू होताच कोणती सभा केंद्रीय विधिमंडळ म्हणून कार्यरत राहिली होती? ऑप्शन्स आहेत: ए प्रांतिक विधानसभा, बी संविधान सभा, सी व्हायसराय काउन्सिल की डी कंपनी संचालक मंडळ. याचं उत्तर आहे बी संविधान सभा. संविधान लागू होताच पहिला राष्ट्रपती म्हणून कोण कार्यरत झालेले आहे? ऑप्शन्स आहेत: ए डॉक्टर आंबेडकर, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी सरदार पटेल की डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे संविधान लागू होताच पहिले राष्ट्रपती म्हणून कार्यरत झालेले आहेत. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीवेळी गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन्स आहेत: ए लॉर्ड वेवेल, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी की डी सर स्टॅफर्ड क्रिप्स. तर याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी. ओके, संविधान लागू झाल्यानंतर पहिले लोकसभा अध्यक्ष कोण झालेले? ए जी व्ही मावळणकर, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी एच सी मुखर्जी की डी बी एन राव. तर याचं उत्तर आहे जी व्ही मावळणकर हे पहिले लोकसभा अध्यक्ष झालेले संविधान लागू झाल्यानंतरचे. संविधान लागू होताना मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट होते? ऑप्शन आहे: ए भाग 4 मध्ये, बी भाग 3, सी भाग 5 मध्ये की डी अनुसूची 7 मध्ये. तर ह्याचं उत्तर आहे भाग 3 मध्ये समाविष्ट होते. संविधानाची अंमलबजावणी कोणत्या दस्तऐवजावर आधारित होती? ऑप्शन आहे: ए कंपनी कायदा, बी 1935 चा कायदा, सी संविधान सभेने तयार केलेले भारतीय संविधान की डी क्रिप्स प्रस्ताव. तर ह्याचं उत्तर आहे सी संविधान सभेने तयार केलेले भारतीय संविधान. संविधान लागू होताच सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण झालेले? हे बघा मित्रांनो की हे तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन्स येणार आहेत. 1 लाइनर्स ह्या म्हणजे तुम्ही राज्यसेवा असू द्या, कंबाईन करत असाल, ग्रुप सी असाल, तलाठी, सरळ सेवा, सगळं ह्याच्यामुळे कसं आहे हे एमसीक्यू करणं खूप अत्यंत गरजेचं आहे आपल्यासाठी. ओके, तर ह्याचे ऑप्शन्स आहेत काय? न्यायमूर्ती एच जी कानिया, बी न्यायमूर्ती पी एन भगवती, सी न्यायमूर्ती एम सी छागला की डी न्यायमूर्ती जे एस वर्मा. तर याचं उत्तर आहे ए न्यायमूर्ती एच जे कानिया हे संविधान लागू होताच सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश झालेले. संविधान लागू झाल्यानंतर घटनात्मक प्रमुख म्हणून कोण कार्यरत होते? ऑप्शन आहे: ए गव्हर्नर, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान की डी गव्हर्नर जनरल. याचं उत्तर आहे बी राष्ट्रपती. ओके, घटनात्मक प्रमुख म्हणून कार्यरत होते. संविधान लागू होताना प्रौढ मतदान
युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज तत्व लगेच लागू झाले का? ऑप्शन आहे ए होय, बी नाही, सी फक्त महिलांसाठी की डी फक्त संस्थानांसाठी. याचं उत्तर आहे ए होय, लगेच लागू झालेलं आहे. ओके. संविधान लागू झाल्यानंतर राज्यघटना लागू करणारी यंत्रणा कोणती होती? ऑप्शन आहे ए ब्रिटिश संसद, बी भारतीय संसद, सी व्हाईसरॉय की डी कंपनी सरकार. याचं उत्तर आहे भारतीय संसद. ओके. संविधान लागू होताना एकूण किती कलमे अंमलबजावणीत आलेले आहेत? ऑप्शन आहे ए 395, बी 299, सी 389 की डी 350. तर ह्याचं उत्तर आहे ए 395 कलमे अंमलबजावणीत आलेले आहेत. संविधान लागू होताना एकूण किती अनुसूची शेड्यूल्स होत्या? ए 8, बी 10, सी 12 की डी 9. ह्याचं उत्तर आहे ए 8 होत्या. ओके. संविधान लागू होताच नियोजन आयोगाची प्लॅनिंग कमिशनची स्थापना लगेच संविधानातून झालेली आहे का? ऑप्शन आहे ए होय, बी नाही, ती नंतर कार्यकारी आदेशाने स्थापन झालेली, सी 1946 मध्ये झालेली की डी फक्त आर्थिक आणीबाणीसाठी. त्याचं उत्तर आहे बी नाही, ती नंतर कार्यकारी आदेशाने स्थापन झालेले. ओके. संविधान लागू होताना भारताचे प्रादेशिक एकत्रीकरणाचे प्रमुख नेतृत्व कोणी केलेले? ऑप्शन आहे ए पंडित नेहरूंनी, बी सरदार पटेलांनी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डी लॉर्ड माउंटबॅटन. ह्याचं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे, सरदार पटेलांनी केलेलं आहे. ओके. एकत्रीकरणाचं प्रादेशिक एकत्रीकरणाचे प्रमुख नेतृत्व केलेले आहे. संविधान लागू होताना संस्थानांचे प्रतिनिधित्व संविधान सभेत आधीच निश्चित झाले होते का? ऑप्शन आहे ए होय, बी नाही, सी अंशतः की डी फक्त फाळणी नंतर. तर ह्याचं उत्तर आहे ए होय, झालेलं आहे. ओके. संविधान अंमलबजावणी वेळी भारतीय संसदेला कायदे निर्मितीचे अधिकार कोठून मिळालेत? ए जनमत, बी राज्यपाल आदेश, सी संविधान की डी ब्रिटिश अहवाल. याचं उत्तर आहे सी संविधानातून. ओके. संविधान लागू होताना पंतप्रधान कोण होते? ए सरदार पटेल, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी राजगोपालाचारी की डी लाल बहादूर शास्त्री. तर ह्याचं उत्तर आहे पंडित नेहरू. ओके. संविधान लागू झाल्यानंतर संघराज्याची संकल्पना कोणत्या तत्वावर चालू झालेली? ए एकात्मता, बी द्विराष्ट्र तत्व, सी संघीय संरचना की डी व्यापारिक संघ. याचा उत्तर आहे सी संघीय संरचना. संविधान लागू होताना राज्यांचे वर्गीकरण पार्ट ए बी सी डी स्टेट्स अस्तित्वात होते का? असे ए होय, सुरुवातीला होते, बी नाही, सी 1950 मध्येच रद्द झालेले की डी फक्त संस्थानांसाठी होते. तर ह्याचं उत्तर आहे ए होय, सुरुवातीलाच होते. पार्ट बी राज्यांचे प्रमुख कोण होते? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी राजे नवाब संस्थाने की डी सरन्यायाधीश. तर ह्याचं उत्तर आहे सी राजे नवाब संस्थाने होते प्रमुख पार्ट बी राज्यांचे. संविधान लागू होताच घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन आहे ए सर्वसामान्य जनतेला, बी भारतीय संसदेला, सी गव्हर्नर जनरलला की डी राष्ट्रपतीला. तर ह्याचं उत्तर आहे बी भारतीय संसदेला. ओके. संविधान लागू होताना राज्यघटनेचा संरक्षक गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोण मानले जाते? ऑप्शन ए पंतप्रधान, बी सर्वोच्च न्यायालय, सी राज्यपाल की डी नियोजन आयोग. तर ह्याचं उत्तर आहे बी सर्वोच्च न्यायालय.
संविधान अंमलबजावणीनंतर घटना समित्यांचे कार्य संपलेले का? ए. होय, लगेच संपले. बी. नाही, काही उपसमित्या संक्रमण काळात कार्यरत राहिलेल्या आहेत. सी. फक्त ध्वज समिती राहिलेली. डी. मसुदा समिती राहिली नाही. तर ह्याचं उत्तर आहे बी. नाही, काही उपसमित्या या संक्रमण काळात कार्यरत राहिलेल्या आहेत नंतर. संविधान लागू होताना घटना कोणत्या भाषेत अधिकृतपणे उपलब्ध होती? ए. हिंदी, बी. इंग्रजी, सी. हिंदी व इंग्रजी दोन्हीमध्ये की डी. मराठीमध्ये? तर याचं उत्तर आहे सी. हिंदी व इंग्रजी दोन्हीमध्ये अधिकृतपणे उपलब्ध होती. संविधान लागू होताना भारतातील सर्वोच्च कार्यकारी प्रमुख कोण होते? ऑप्शन आहे ए. राष्ट्रपती, बी. गव्हर्नर जनरल, सी. पंतप्रधान की डी. लोकसभा अध्यक्ष? याचं उत्तर आहे ए. राष्ट्रपती. ओके. संविधान लागू होताच भारतीय प्रजेला कोणता मूलभूत अधिकार प्राप्त झालेला आहे? ए. स्वनिर्णयाचा अधिकार, बी. नामनिर्देशनाचा अधिकार, सी. व्यापार स्वातंत्र्य की डी. लष्करी भरती अधिकार? याचं उत्तर आहे स्वनिर्णयाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. संविधान अंमलबजावणीचा अंतिम उद्देश कोणता होता? ऑप्शन ए. व्यापार नियंत्रण, बी. स्वतंत्र राष्ट्राची घटनात्मक व्यवस्था लागू करणे, सी. समिती विघटन की डी. ब्रिटिश सत्ता चालू ठेवणे? याचं उत्तर आहे बी. स्वतंत्र राष्ट्राची घटनात्मक व्यवस्था लागू करणे. तर थँक्यू मित्रांनो. आणि जर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि काही अडचण वाटली असेल एखाद्या क्वेश्चनमध्ये तर तसाही तुम्ही क्वेश्चन्स कमेंट करून विचारू शकता, मी तिथे आन्सर करेल. ओके. कारण की टायपिंग करताना काही एखादा खालीवर होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण म्हणजे MPSCचे जेवढे सब्जेक्ट आहेत त्याचे पूर्ण आपण बॅच कंप्लीट करणार आहे PYQची MCQ फॉर्मॅटमध्ये. ओके. तर थांबूयात आज आपण इथे. Please like, comment, share and subscribe.